नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षित वाढ. काही दिवसापूर्वी बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरने विदेशातून कॉल करून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. या धमकीचे ऑडिओ क्लिप समोर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारत मंडपम येथे झालेल्या निषेध प्रकरणासंदर्भात दिल्ली न्यायालयाकडून भारतीय युवा काँग्रेस अध्यक्ष उदय भानू चिब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. बेकायदेशीर सभेच्या घटनेमागील मुख्य कट रचणारा आणि मुख्य सूत्रधार असल्याच्या त्यांच्यावर आरोप. अमरावतीच्या रहाटगाव येथील अतिक्रमणासंदर्भातील तक्रारीवरून महानगरपालिकेत आयोजित जनसंवाद कार्यक्रमात गोंधळ. महिला आयुक्तांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदू खेडकर यांनी तक्रारदाराशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याचा आरोप. बीडच्या गेवराई शहरात विना परवानगी रात्रीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल. मात्र यामुळे वातावरण तापण्याची शक्यता. लाल वादळ अहिल्यानगरकडे रवाना. विविध मागण्यांसाठी अजित नवले यांच्या नेतृत्वात पायी 148 किलोमीटरचा लॉंग मार्च. राजूरहून निघालेल्या लॉंग मार्चचा पहिला टप्पा पूर्ण. 22 किलोमीटर प्रवास करत मोर्चेकरी अकोले शहरात दाखल. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला अखेर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून मंजुरी. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच दक्षिण भारतातील राज्यांना मोठा फायदा होणार. नागपूरमधील विमानतळावर एका ब्रिटिश बोईंग 787 विमानाचे आपत्कालीन लँडिंग. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसून विमानातील सर्व 169 प्रवासी सुखरूप आहेत. खराब हवामानामुळे विमान उतरवण्यात आल्याची माहिती. प्रमुख नक्षल नेता थिप्परी तिरुपती देवजी याचे 3 सहकाऱ्यांसह हैदराबादमध्ये आत्मसमर्पण. वाढतं वय, प्रकृती अस्वास्थतेमुळे निर्णय. नक्षल चळवळीला मोठा धक्का. मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील. वेळ पडल्यास राजकारणात येऊ, असं देवजींनी केलं स्पष्ट. वाशिमच्या साखरा फाटा ते चिंचांबा मार्गाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. या मार्गाने जाताना वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. हिंगोलीच्या कवडा येथे शेतकऱ्यांनी 20 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची केली लागवड. उष्ण व दमट हवामान असतानाही योग्य नियोजन, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं 3 महिन्यात मिळवलं तब्बल 2 लाखांचं उत्पन्न. विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 नागरिकांचा मृत्यू. परभणी, हिंगोली, सातारा, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. इंदापूर तालुक्यातील शेती पिकांना चक्रीवादळाचा मोठा फटका. माळवाडीतील शेतकरी पोपट राऊत यांच्या शेतातील 5 एकर मका पीक जमीनदोस्त. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात. वाशिमच्या आसेगाव पेणमध्ये गजानन महाराज यात्रेत अवकाळी पावसामुळे गोंधळ. पावसामुळे यात्रेतील भाविक आणि विक्रेते, दुकानदारांची मोठी धावपळ. अनेकांच्या दुकानांचे साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती. चंद्रपुरात पोलिसांची गोवंश तस्करी विरुद्ध पोलिसांची धडक कारवाई. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 6 जनावरांना पोलिसांकडून जीवनदान. तर 2 वाहनांसह एकूण 6,40,000चा मुद्देमाल जप्त. धुळ्यातील पिंपळनेर येथे लग्न समारंभात साक्रीतील 3घांची निर्गुण हत्या झाल्याच्या घटनानंतर साक्री शहरात तीव्र संतापाची लाट. पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, आंदोलकांची मागणी. गडचिरोलीतील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान यात्रेत मोठी दुर्घटना. नदीपात्रात स्नान करताना 4 तरुण खोल पाण्यात बुडाले. एसडीआरएफ आणि पोलीस बचाव पथकाने तरुणांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप काढले बाहेर. रायगडच्या शिरगाव हद्दीत रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून यात लहान मुलाचाही समावेश. जखमींवर महाड रुग्णालयात उपचार सुरू. पालघरमध्ये फेक कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करत 5 आरोपींना अटक. लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त. कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर. उत्तर प्रदेशमधील जौनखंडी गावाजवळ स्लीपर कोच डबल डेकर बसचा अपघात. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 20हून अधिक प्रवासी जखमी. घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल. यूपीतील लखनौमध्ये 21 वर्षीय मुलाने केली स्वतःच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या. हत्येनंतर आरोपीनं वडिलांचा मृतदेह करवतीनं कापला आणि त्याचे तुकडे निळ्या ड्रममध्ये भरले. वडिलांची इच्छा होती मुलगा डॉक्टर व्हावा आणि मुलाला हॉटेल सुरू करायचं होतं. त्यावरून वाद झाल्याची माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.